डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय। डोळे विस्फारणारा असा हा शस्त्रसाठा आहे। भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातनं मोठा शस्त्रसाठा जप्त। धनंजय कुलकर्णींच्या दुकानातनं शस्त्रसाठा जप्त। 170 प्राणघातक शस्त्र जप्त केल्यानं खळबळ। हा शस्त्रसाठा पाहून तुमचे डोळे विस्फारतील। हा शस्त्रसाठा काश्मीरमधल्या एखाद्या दहशतवाद्याकडनं नाही तर डोंबिवलीतल्या भाजप पदाधिकाऱ्याकडनं जप्त करण्यात आलाय। डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातनं मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। कल्याण गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी, बंदुका अशी 170 प्राणघातक शस्त्र ताब्यात घेतली आहेत। आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की तपसच्या गिफ्ट शॉप आहे त्या ठिकाणी काही एक म्हणजे तलवारी, गुप्ती, चॉपर ह्या संदर्भात काही आणि एअरगन, त्यानंतर एअर पिस्टल हे विक्रीसाठी ठेवण्यात आले अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी त्यावरती त्या इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट केला आणि इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट केल्यानंतर आम्ही त्या दुकानाचं सर्च घेतलं। त्यावेळेस आम्हाला ह्या वस्तू मिळून आल्या। जो ओनर आहे धनंजय कुलकर्णी, आम्ही याला त्याच दिवशी ताब्यात घेतलं, अटक केली। जेव्हा आम्ही त्याला विचारपूस केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सदरच्या वस्तू मी ह्या क्रॉफोर्ड मार्केट ह्या ठिकाणावरून आणलेल्या आहे आणि काही मुलं ह्या वस्तू विकत माझ्याकडनं घेत असत असं त्याने आम्हाला सांगितलं। एखाद्या दहशतवाद्याकडे मिळावा इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा भाजप पदाधिकाऱ्याकडे मिळालाय। इतका शस्त्रसाठा घेऊन काय दंगल घडवायची होती की युद्धावर जायचं होतं असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारतायत। कल्पेश गोरडे, साम टीव्ही, डोंबिवली।